87 NPS न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। माजी नगरसेवक सुदाम अण्णा डेमसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। दिनांक 12 जुलै 2025 रोजी पाथर्डी मारुती मंदिर नाशिक येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक सुदाम अण्णा डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। मान्यवरांनी सुदाम अण्णा डेमसे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी 1000 गरजू कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्याचे किट वाटप करण्यात आले। तसेच 5000 शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके भेट देण्यात आली। ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले। मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना शिंदे गट उपनेते अजय बोरस्ते, शिवसेना शिंदे गट विलासअण्णा शिंदे, माजी नगरसेवक भगवान दोंदे, संजय नवले, सोमनाथ बोराडे, त्र्यंबक कोंबडे व शिक्षक वृंद, विद्यार्थी, सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सुदाम अण्णा डेमसे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यास उपस्थित होते। 87 NPS न्यूज नाशिक। क्या बात है। वंदे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा। वा, आता काही तंत्र आले गेलाय त्याचा ख्याल असं आहे, तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला आलाय। हा एक कडवा शिवसैनिक, आमच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहे आणि ह्या विभागाचे म्हणजे या नवीन नाशिक विभागाचे सभापती होते। हीच खरी त्याची इष्टेट असती। दादा, माझा गाव, माझं घर, माझा मित्र, माझा नातेवाईक आज तुम्ही बघत असाल तर कधीही माझ्या घराला दरवाजा लागलेला राहत नाही आणि माझा कोणताही नातेवाईक, कोणताही मित्र तो माझ्या बेडपर्यंत बिना परमिशन येऊ शकतो। हेच माझं नशीब आहे आणि माझ्या घरातून त्यांना कधी होत नाही। माझे ज्येष्ठ, मला माहिती पाथर्डी फाट्यावरले अनेक ज्येष्ठ मंडळी, म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ आहे, 18 ज्येष्ठ नागरिक संघ आहे, असे 500 ते 550 सगळे सभासद आहेत। ते सर्वजण 24 तास काही ना काही सभासद असतात। सकाळी जरा म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे 200 सदस्य होते, तिथे एक कापला आणि सकाळी 800 क्लबचे सगळे सदस्य होते गाववर, तिथे एक कापला। तिथे असे जल्लोष बोले त्यांनी सर्वांनी। ही तरुण मित्र, माझे हे तरुण मित्र आहे, त्या तरुण मित्रांनी अतिशय भरभरून साथ मला दिली आहे आणि या बाबतीत तुम्ही बघितलेच आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीचं प्रेम करून आमच्या पाठीशी कायमच असतं। म्हणूनच ह्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करेन। आज निमित्त फक्त वाढदिवसाचा आहे, परंतु या सर्व शिवसैनिकांनी आणि आयोजकांनी अतिशय चांगला उपक्रम या प्रभागामध्ये राबवला आहे। दादा, कमसे कम 5000 विद्यार्थ्यांना आता इथं उपस्थिती कमी आहे जागेअभावी, आम्ही शाळेत जाऊन ते सर्व कार्यक्रम करणार आहोत। 500-5000 विद्यार्थ्यांना वह्या, मिठाई, पुस्तकं देणार आहोत। जवळजवळ 500 ते 550 ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप आहे। जवळजवळ 1000 जे आपले रुग्ण आहेत, ते चष्मे आहेत, त्यांना आपण चष्मे देणार आहोत, ते बी मोफत। तसेच जे गरजू आणि गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना आपण धान्याचे 500 किट देणार आहोत। असे अनेक सामाजिक कार्यक्रम आजच्या ह्या वाढदिवसानिमित्त सर्व शिवसैनिकांनी आयोजन केलं आहे। मी सर्वप्रथम सर्व शिवसैनिकांचे आणि ज्यांनी हे आयोजन केलं हे माझे सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार मानेन। आज तुम्ही बघितलं असेल, काल गेल्या 8-10 दिवसापासून ही मंडळी अतिशय राबत आहे। ऊन असो, पाऊस असो, आता ऊन नाही पण पावसामध्ये रात्री 12 पर्यंत, 12-1 पर्यंत एकही जागा अशी शिल्लक ठेवलेली नाही की तिथे बॅनर दिसत नाही। इतके बॅनर, इतकं प्रेम ह्या गावकऱ्यांनी आणि या तरुण मित्रमंडळांनी माझ्यावर केलं। या सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांचा मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.